SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, रोजच्या रोज या ठिकाणी SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा ग्राउंड या ठिकाणी होत आहे आणि एकदम सकाळी या ठिकाणी ग्राउंड होत आहे। आणि मी या ठिकाणी प्रत्येक लिस्ट या ठिकाणी चेक करत आहे। SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाची प्रत्येक टोळीमध्ये एक जे टोळी असते हे 10 पोरांची असते। प्रत्येक टोळीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 95 93 मार्क घेणारे जास्त विद्यार्थी, 95 97 मार्क घेणारे जास्त विद्यार्थी प्रत्येक टोळीमध्ये या ठिकाणी दिसून राहिले। एक लक्षात ठेवा, तर SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा ग्राउंड सध्याच्या कंडिशनला चालूच आहे। तर इथला ग्राउंडचा कटऑफ किती जाणार आहे, सेफ झोन काय आहे, SC ST OBC WS NTV जो पण SBC SCBC या सर्व कॅटेगरी साठी कटऑफ या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन काय, कास्ट वाईज कटऑफ मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर प्रवर्ग निहाय मी कटऑफ तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। सेफ झोन काय आहे एक अंदाज तुम्हाला लागणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जे स्पोर्ट्समॅनचा कद किती जाणार आहे, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, त्याचबरोबर माजी सैनिक झालं, अंशकालीन पदवीधर झालं, पोलीस पाल्य, होमगार्ड आणि अनाथ या सर्वांचा कटऑफ किती जाणार आहे, सेफ झोन काय, याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। एक अंदाज आपल्याला लागणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाला ग्राउंडला किती मार्क पडून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला एक अंदाज लागणार आहे की 91चा किती रेशोचे विद्यार्थी आहेत, 93चे किती रेशोचे आहे, त्याचबरोबर 95 रेशोनं किती विद्यार्थी आहे, 97च्या रेशोनं किती विद्यार्थी आहे, 100च्या रेशोनं किती मुलं आहे, हा काय अंदाज लागणार आहे। तर पहा SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा जे ग्राउंड आहे तर हे कॅम्पमध्ये होत आहे। तर रेल्वे स्टेशनपासून त्यांची गाडी तुम्हाला घ्यायला येते, म्हणजे त्यांची जी गाडी रेल्वे स्टेशनवर येते, कॅम्पपासून रेल्वे स्टेशनवर त्यांची गाडी तुम्हाला घ्यायला येते आणि तुम्हाला त्या ठिकाणी नेऊन सोडते। त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तुमच्यासाठी आणि त्याचबरोबर जेवण तुम्हाला विकत त्या ठिकाणी घ्यावं लागणार आहे। आणि त्याचबरोबर जे या ठिकाणी आपण डॉक्युमेंटचा जर आपण विचार केला SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाला, त्या ठिकाणी जे डॉक्युमेंट लागत आहे तर पहा या ठिकाणी जे 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC त्याला शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा म्हटलं जाते, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाइल, त्याचबरोबर नॉन क्रिमिनल, त्याचबरोबर पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, हॉल तिकीट झालं, ॲप्लिकेशन प्रिंट जो फॉर्म भरला होता, त्याचबरोबर जे पेमेंट स्लिप, हे काही डॉक्युमेंट या ठिकाणी लागत आहे। तर या ठिकाणी झेरॉक्स ते घेत आहे, झेरॉक्सच नाही सोबत, ठीक आहे, झेरॉक्स त्या ठिकाणी घेत आहे म्हणते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता ग्राउंडचा कटऑफ किती जाणार आहे, पहिले सर्वसाधारणतः ग्राउंडचा कटऑफ मी तुम्हाला सांगून देतो। तुम्ही जर या ठिकाणी SC कॅटेगरीचे असाल तर जवळपास 93 ते 95च्या आसपास जाणार आहे कटऑफ, एक लक्षात ठेवा। 93 वर जाण्याचे खूप कमी चान्सेस आहे, 95 या ठिकाणी वाटत आहेत। SC कॅटेगरीचा जो कटऑफ आहे हा 93 ते 95च्या आसपास जाणार आहे, एक लक्षात ठेवा। ST कॅटेगरीचे असाल 93 ते 95च्या आसपास कटऑफ पाहायला भेटणार आहे आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 97च्या आसपास कटऑफ जाणार आहे, 97वरच कटऑफ जाणार आहे। आणि EWS कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 93-95च्या रेंजनं कटऑफ जाणार आहे किंवा 91-93-95च्या रेंजनं पाहायला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही SC-BC कॅटेगरीचे असाल 95 पर्यंत कटऑफ जाणार आहे। त्याचबरोबर तुम्ही OBC कॅटेगरीचे असाल तर 95वर कटऑफ जाणार आहे, SBC कॅटेगरीचे असाल तर 95वर कटऑफ जाणार आहे, NTD कॅटेगरीचे असाल तर 95वर कटऑफ जाणार आहे, NTC कॅटेगरीचे असाल तर 95वर कटऑफ जाणार आहे, NTB कॅटेगरीचे असाल तर 95वर कटऑफ जाणार आहे, VJ कॅटेगरीचे असाल तर 95वर कटऑफ या ठिकाणी जाणार आहे, एक लक्षात ठेवा। तर एवढा काही सेफ झोन आहे। आता तुम्ही या ठिकाणी खेळाडू जर असाल तर खेळाडूचा जो कटऑफ आहे 89, 91, 93च्या आसपास जाणार आहे। त्याचबरोबर तुम्ही भूकंपग्रस्त असाल तर भूकंपग्रस्तांचा जो कटऑफ आहे 93-95च्या आसपास जाणार आहे। त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त असाल 91-93च्या आसपास कटऑफ जाणार आहे। आणि एक सर्व्हिसमॅन असाल तर 50च्या वरती जर असाल तर ग्राउंड क्वालिफाय असणार आहे। त्याचबरोबर तुम्ही पोलीस पाल्य असाल 89, 91, 93, 95 ह्या रेंजनं जाणार आहे। त्याचबरोबर तुम्ही होमगार्ड असाल 91, 93, 95च्या रेंजनं कटऑफ जाणार आहे। त्याचबरोबर तुम्ही अनाथ असाल तर 89, 91, 93, 95च्या रेंजनं जाणार आहे। एवढा काही कटऑफ जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे। आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजच्या दाडीत थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट शूटमध्ये। जय हिंद, जय